माझं नाव महान सिद्धार्थ गिरी. माझं स्थान आहे गुरुस्थान जिल्हा चमोली उत्तराखंड. शिवरात्री म्हणजे भगवान शंकर आणि मां पार्वतीचा विवाहाची रात्र. जो काल मेहंदी लागली, हल्दी वगैरे झाली काल. आज शंकरजी दुल्हा बनल आणि प्रजापतीच्या इथं जाईल बरात घेऊन. प्रजापती दक्षच्या इथं मां पार्वती सोबत लग्न करायला. आजच्या दिवसाचं महत्वालय असं आहे की भगवान भोलेनाथला प्रसिद्ध जरी करायचं आहे, प्रसन्न जरी करायचं आहे, तर विधीपूर्वक त्याची पूजा अर्चना करायला पाहिजे. जास्तीत जास्त ओम नमः शिवायचा जाप करायला पाहिजे. अशी पूजा करायला पाहिजे. अभिषेक करायला पाहिजे. रुद्राभिषेक आहे, अभिषेक आहे, महाअभिषेक आहे. शिवच्या प्रत्येक पद्धतीचा अभिषेक केला आहे. बेलपत्र अभिषेक आहे, पंचामृत अभिषेक आहे. तर बेलपत्र का बरं चढवतात असं काही आहे? बेलपत्र म्हणजे जसे भगवान शंकराला 3 नेत्र असतात त्याच पद्धतीनं बेलाच्या झाडाला 3 पत्ती असतात, तेव्हाच तो 1 पत्ती मध्ये असते. म्हणून शिवजीला बेल खूप आहे. भांगची पत्ती बी 3 पत्तीच्याच आकाराची आहे, बेलपत्राच्या आकाराची. शिवरात्रीच्या दिवशी बेलपत्राच्या ठिकाणी अगर भांग पत्ती बी तुम्ही चढवलं आणि नमः शिवायचा जाप केलं तरी शंकरजी प्रसिद्ध होतात, मनोकामना पूर्ण होते. आणि आजच्या दिवसाच्या वेळेस म्हणजे लोक उपास ठेवतात, मग त्याचं काय महत्व आहे? उपास हा परमेश्वर नाही म्हणत की तुम्ही माझ्या पूजा अर्चना करायसाठी तुम्ही उपाशी राहा. भूखे पेट तो भजन नहीं होता है. कोई भी पूजा अर्चना करना है तो कोई भी भगवान, कोई भी माँ ऐसी नहीं बोलती कि आप भूखे प्यासे मेरी पूजा करो. भूखे प्यासे रह कर यदि आप पूजा करोगे तो आपका मन पूजा में कम, पेट में ज्यादा रहेगा. तुमचे जे कम्युनिटीचे आहे ते जास्त मानतात शिवजीला. हो, तर आजच्या दिवसाला शिवजीला जास्त मानण्याचं कारण म्हणजे हा आहे, आम्ही आपलं सर्व काही भगवान भोलेनाथ भगवान शंकरला अर्पित केलं आहे. संसार त्यागला आहे, सर्व काही त्यागलं आहे. जो शरीर आहे हा शरीरच त्याला अर्पण केलं आहे. आम्हाला नागा संप्रदायाला, नागा संन्यासाला म्हणले जाते, भोले की फौज लेती है मौज. हमको दुनियादारी से ना लेना है ना देना है. हम मस्त अपने मगन में ही भोले के ध्यान में रहते हैं. त्यामध्ये आता म्हणजे आज जे वरात निघते त्याच्यामध्ये हे सर्व आपापल्या मना इच्छेचा आहे, स्वइच्छा आहे. काशीला नागा संप्रदायाचे नागा संन्यासी दुरून दुरून येते, शाही स्नान काढते, तिथं शाही होते. काशीला जो हनुमानजी आखाडा म्हणून आहे, हा आमचा जुना आखाडा आहे काशीला. तेथून तर विश्वनाथ मंदिरपर्यंत रॅली निघते नागा संन्यासीची. आणि जे आजचं महत्व आहे महाशिवरात्रीचं, हे दरवर्षी म्हणजे हर वर्षी येतात का? हर वर्षी येतात. जेव्हा 5 वर्षांनी 10 वर्षांनी कुंभ लागते, जवळपास प्रयागराज आहे, तर प्रयागराजच्या कुंभमधून पूर्ण साधू संन्यासी शिवरात्रीसाठी म्हणून तिथं काशीला आपापले टेंट लावून आपापले तंबूत आणून तिथं शिवरात्रीचा इंतजार करतात. शिवरात्रीची शाही झाली की सर्व आपापल्या ठिकाणी निघून जातात. काशीमध्ये नागा संन्यासी जास्तीत जास्त तुम्हाला पाहायचं आहे तर 2 वेळा येतात. एक तर महाशिवरात्री आणि दुसरा असते होळी. होळीला जशी आपल्या इकडे होळी पेटते, त्या होळीच्या 5 दिवसाच्या आधीच तिथं काशीमध्ये होळी येते. तिला देव होळी म्हणल्या जाते. म्हणजे नागा स्वादीची होळी होते काशीमध्ये, त्याबद्दल सांगा ना. नागा साधूची होळी काशीमध्ये अशी होते की जे होलिका असते, भगवान शंकराने जिला होलिका हा नाव दिलं होतं, त्या प्रित्यार्थ तिथं होळीचा उत्सव चांगला जोरामध्ये मानला जाते. असं म्हणणं आहे की महाशिवरात्रीला आणि होळीला भगवान भोलेनाथ साक्षात काशीमध्ये विराजमान असतात. नागा साधूच्या होळीमध्ये ते आमची होळी नाही राहत, ते भगवान भोलेनाथाचीच होळी राहते. पण आम्ही लोक त्या होळीमध्ये जाऊन खूप आनंद घेतो, मौज घेतो, मस्ती करतो. तुम्ही रंगाची होळी खेळता, आम्ही गोबरची होळी खेळतो. तुम्ही कलर पेंट लावता, आम्ही भस्मी लावतो. तर हे जे तुम्ही भस्म लावला आहे त्याबद्दल, म्हणजे भस्म का बरं लावतात? भस्म लावण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे, भस्मी लावल्यानं आमचा शरीर बी स्ट्रॉंग राहते,
शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर. आणि सर्वप्रथम म्हणजे भस्मी लावणे म्हणजे भोलेचा भक्त असा म्हणले जाते. आमच्या नागा संप्रदायामध्ये सनातनमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला भस्मधारी भेटतील. तर हे भस्म लावल्याने शांतपणा मिळते की कसं? शरीराला शांतपणा भेटते. आणि जसं नागास्वादापासून खूप लोक भेटतात, तर त्याबद्दल नाही नाही म्हणजे नाही, हा तो लोकांच्या मनामध्ये भयम आहे, बाकी दुसरं काय नाही. अरे तुम्ही जसे माणूस आहात तसे आम्ही बी माणूस आहोत. जेवढं तुमच्या मनामध्ये प्रेम भावना आमच्या बी मनात आहे, आम्ही बी प्रत्येकावर प्रेम करतो. तर मग नागास्वादापासून म्हणजे लोक भेटतात, पण ते भ्यायला पाहिजे की नाही? म्हणजे असं नाही, त्याबद्दल काय तसं काही सांगा. नाही आहे. भिल्यानं का होणार आहे? तुम्ही जरी भेले तर मग साधूची आणि तुमचे एक संबंध जुळणार थोडी आहे. हा? आणि हे नागासाधूवर खूप सारे म्हणजे लोक हल्ले करत आहे आता, त्याबद्दल काय सांगा. खूपशा ठिकाणी अशा गोष्टी माहिती ते पडतात. नागा साधू मध्ये काय काही काही लोकांना संन्यास धर्म काय याच्याबद्दल काही माहित नाही आहे. नागा साधू कसा राहते, कसं वास्तव्य करते हे कोणालाच माहिती नाही. तुम्ही ते कुंभमेळ्यामध्ये वगैरे पाहता, शरीराला भस्मी दिसली, जटा दिसले म्हणजे नाही नागा साधू आहे असं नसतं. प्रत्येक साधू हा नागा संन्यासी नागा साधू नाही राहत. माझं गुरु आश्रम आहे उत्तराखंडला, जिल्हा चमोली, ग्राम थराली, पिंडर घाटी. पिंडर घाटी म्हणजे पिंडर नावाची नदी आमच्या आश्रमाच्या साईडनं जात आहे. तिला पिंडर नदी असं नाव यासाठी पडलं कारण 33 कोटी देवी देवतांना आपल्या माता पिताचा पिंडदान त्या नदीमध्ये केलं आहे, म्हणून तिला पिंडर नदी असे म्हणतात. मी बचपनापासूनच बालयोगी आहे, संन्यासी. तुम्ही मग इथे कसे पोहोचले? इथं भ्रमण करता करता आलो. हा स्थान मला चांगलं वाटलं. इथं काही नव्हता, पूर्ण जंगल होता. फक्त इथे एक आखाडे बाबा म्हणून समाधी होती, बाकी काय नव्हता. इथं वास्तव्य केल्यानंतर मी 2-3 वर्षाच्या नंतर नर्मदेश्वर शिवलिंग स्थापना केली. हळूहळू मंदिर बनवायची स्वप्न चालू आहेत. किती वर्षापासून इथे आहे तुम्ही? इथं मला आज 12वा वर्ष चालू आहे. मी ह्या मंदिराचं नाव श्री बेतालेश्वर महादेव आखाडे बाबा देवस्थान बरळ पटकाखेडी असं ठेवलं आहे. आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगा. आजचा कार्यक्रम आमचं 3 वाजतापासून पूजा चालू होणार आहे. 4 वाजता बारात निघेल. त्रिशूल स्थापना आहे. त्रिशूल स्थापनाचा नगर भ्रमण होईल. नगर भ्रमण झाल्यानंतर त्रिशूल उभा होईल. त्रिशूल का बरं लावतात? का बरं लावतात? कारण भगवान भोलेनाथाचं शस्त्र आहे म्हणून त्रिशूल आहे. हा भोलेनाथाचा प्रथम शस्त्र. आणि हे पिंडाबद्दल सांगा ना तुम्ही. पिंड नर्मदेश्वर शिवलिंग आहे. हा म्हणजे पिंड कुठून आणली आहे ती? हे नर्मदेश्वर म्हणजे जे नदी नर्मदा आहे, नर्मदा नदीमध्ये जिथं बी चांगला धबधबा असेल त्या धबधब्यामध्येच त्याला लिंगाचा आकार येते, म्हणून त्याला नर्मदेश्वर असं नाव पडलं आहे. आणि हा नर्मदेश्वर स्वयं सिद्ध असते, याला प्राणप्रतिष्ठान करण्याची काही गरज नाही. असंही आणून जरी आपण ठेवलं त्याची पूजापाठ केलं तरी जे भगवान शंकराच्या सामने जाऊन तुम्ही पूजा अर्चना केली, तुम्हाला जे आशीर्वाद भेटायला पाहिजे ते आशीर्वाद नर्मदेश्वर शिवलिंगापासून भेटते. त्याला काही न करता ऑटोमॅटिक त्याचे 3 रूप ऑटोमॅटिक दिसतात. त्याच्यावर तुम्हाला जाणीव दिसेल, त्याच्यावर तुम्हाला नागोबा दिसेल. भक्ताला तुम्ही महाशिवरात्रीच्या याच्यामध्ये काय संदेश द्या? भक्तांना मी तेच म्हणेन की महाशिवरात्रीच्या निमित्तानं तुम्ही पूजा अर्चना करा. होऊ शकत असेल तर ज्या पद्धतीने जमते यथाशक्ती समर्पित मंदिरात जा, नाही तर पार्थिव शिवलिंग तयार करा. पार्थिव शिवलिंग म्हणजे रेतीपासून बनवलेला शिवलिंग, त्याला पार्थिव शिवलिंग म्हणतात. त्याची पूजा करा. पूजा झाल्यानंतर त्याला विसर्जन करा. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. सभी भक्तों को महाशिवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं.